जेवणात वरण भातासोबत तोंडी लावायला काहीतरी चटपटीत तर पाहिजेच. त्यासाठी आज एक वेगळी रेसिपी ट्राय केली आहे. खूप सोपी आहे. ज्या पद्धतीने आपण भरली वांगी, भरली भेंडी बनवतो त्याच पद्धतीने बनवायची आहे, पण अगदी झटपट बनते आणि खूप भारी लागते. त्यासाठी आपण 7-8 मोठ्या मिरच्या घेणार आहोत, ज्या आपण भजी बनवण्यासाठी वापरतो, आणि त्याला आतमध्ये एक बारीक कट टाकून सगळ्या बाजूंनी मीठ भरून घेणार आहोत. तर मिरच्या थोडा वेळ साईडला ठेवून आपण एका पॅनमध्ये शेंगदाणे, खोबरं आणि तीळ चांगली खुसखुशीत भाजून घेणार आहोत. हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर त्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून एक बारीक पावडर तयार करून घेऊ. त्यामध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून घेऊ. हे मिश्रण चांगलं एकजीव झाल्यानंतर आपण मिरच्यांमध्ये त्याला दाबून भरून घेणार आहोत. चांगलं प्रेस करून भरून घ्यायचं, म्हणजे मिरच्या परतताना ते साईडला येत नाही. या मिरच्यांमधील आपण सर्व बिया काढून घेतलाय, त्यामुळे मसाला चांगला दाबून भरता येतो आणि मिरच्यांमधील तिखटपणासुद्धा कमी होतो. हा मसाला तुम्ही तयारसुद्धा करून ठेवू शकताय. फक्त बनवण्याच्या वेळी तुम्ही कोथिंबीर टाकून तुम्हाला हवं तर भेंडी किंवा वांगी किंवा मिरची तुम्ही काहीही बनवू शकता. आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून सगळीकडे फिरवून घेऊ आणि मिरच्या एका साईडनी चांगल्या परतून देऊ. त्याला झाकण ठेवू आणि परत 10 मिनिटासाठी दुसऱ्या साईडनी परतून घेऊ. दोन्ही साईडनी मिरच्या चांगल्या परतल्यानंतर आपण उरलेला मसाला मिरच्यांच्या आतमध्ये टाकून त्याला चांगलं भाजून घेणार आहोत आणि भाजल्यानंतर त्याला चांगलं मिक्स करून थोडंसं पाणी टाकून 5 मिनिटभर झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. अशा झटपट आणि चविष्ट रेसिपीजसाठी सात्विक आहारला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.